थालीपीठ हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय, पौष्टिक आणि खमंग मल्टीग्रेन थालीपीठ आहे। नमस्कार, मी नीलम। माझ्या नीलम रेसिपी आणि व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। चला तर आपली आजची रेसिपी आहे थालीपीठ। थालीपीठ हे बनवण्यासाठी भाजणीचे पीठ, कांदा, कोथिंबीर, मिरची आणि लसूणची पेस्ट आणि मसाले एकत्र करून मळून घेतलेले आहे। चला तर आपण आजची रेसिपी पाहूयात। एका भांड्यात 2 वाटी थालीपीठचे भाजणीचे पीठ घेतलेले आहे। यामध्ये घेतलेले आहे बारीक मीठ, हळद, जिरे, धनेपूड, लाल मिरची पावडर, कोथिंबीर, मिरची आणि लसूणची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा। सर्व साहित्य हाताने चांगले एकत्र करून घेतले आहे। पिठामध्ये आपण थोडे थोडे पाणी ॲड करून ते मळून 10 मिनिटे ते पीठ भिजून घेणार आहोत। नंतर ओल्या सुती कापडाचा वापर करून त्यावर पाण्याचा हात लावून आणि पिठाचा गोळा थापून गोल थालीपीठ तयार करून घेऊयात। थालीपीठाला बोटाच्या साहाय्याने 2 ते 3 छिद्रे पाडून घेऊयात। तव्याला तेल लावून थालीपीठ केलेलं रुमाल अलगद आपण तव्यावर उलट करून अलगद रुमाल काढून घेऊया। छिद्रातून आणि कडेने तेल सोडून मध्यम आचेवर थालीपीठ दोन्ही बाजूनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत खमंग असा आपण भाजून घेऊयात। खमंग असे थालीपीठ गरम असतानाच दही किंवा चटणी सोबत खायला उत्तम लागते। आजचा थालीपीठ ही रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। भेटूया आपण अशा नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या। बाय।